ना त्या ताईंसाठी आहे. हसायचं का रडायचं हेच समजत नाही. मी एका त्याच्या व्हिडिओवर कमेंट करते. ते कमेंट त्याला पर्सनली नसतात आणि मी शक्यतो कुणाला कमेंट करत नाही. त्यावेळी मला जरा मनातनं कधीतरी असं वाटतंय की माझे फॉलोअर्स आहेत, माझे एक फॅमिलीचा पार्ट आहे आणि चला आपण एखादं गाणं समोर आलं, त्यांचा जर व्हिडिओ समोर आला तर लाईक कमेंट मी देते. तर मला कुणाची तर कमेंट आली, त्या माझ्या कमेंटवरती कमेंट आली की तो तिच्या बायकोला भेटायला चाललाय. बाई, मी असं कुठं म्हटलं की त्याला बायको नाही आहे किंवा मी त्याच्या पर्सनलला वाव असं बोलले, त्या सीनला वाव बोलले. कारण तो जिथं गाडी चालव म्हणजे तो सीन असा होता की जिथनं गाडी चालली होती एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण होतं, त्याला वाव होतं कमेंट. तर अशा कमेंट वरती तुम्ही गैरसमज करून घेऊ नका प्लीज. आता ती त्याची बायको असेल, गर्लफ्रेंड असेल, कोणी असेल, तर माझी खरोखर हात जोडून विनंती आहे. बापरे, मला इतकं ते कसं तर वाटलं. तर माझं म्हणजे कमेंट, आता एखाद्याला चांगली कमेंट करणं हे काय गुन्हा होऊ शकतो का? काय उगाच उगाच हे करून अर्थाचं बेअर्थ करून टाकायचा. बापरे, अशी पण लोक असतात. आता आमच्या कमेंट किती, मला कमेंट चांगल्या येतात, वाईट येतात, त्याचा पर्सनली अर्थ कशाला घ्यायचा ना. मी पण एक लेडीज आहे. मला आणि असल्या गोष्टीत काहीही इंटरेस्ट नाही. तुम्हाला पर्सनली काय म्हणजे मी काय तुम्हाला पर्सनली भेटणार आहे किंवा काय? काय हे डोकं कुठं, कुठल्या कुठं काय नेऊन ठेवताय कमेंट. त्याची बायको असेल, मुलं असतील, आम्हाला पण माहित असते की खरोखर काय येड्याचा बाजार आहे नुसता. तर प्लीज मला एकच सांगायचं आहे, मी जर कुणाला कमेंट करत असेल, म्हणजे मी स्वतः आता, म्हणून तर म्हणजे मला खरोखर भीती वाटते काय कमेंट करायची. मी शक्यतो कुणाला जास्त कमेंट करायला जात नाही. हा बरं, एखादा आपला जर म्हणजे ओळखीचा आहे त्याला जर कमेंट केली तर ह्याच्यात गैर काय आहे तेच कळण झाले मला. आता एखादा सीन बघितला तर वावच म्हणजे तोंडात निघणार ना. काय निघणार, तुम्हाला काय वाटतंय? या कमेंटचा सगळ्यांनी मला रिप्लाय द्या की आम्ही कमेंट करायची का नाही करायची. ओके, चला बाय.